बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अशातच काल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक जुना ऑडिओ व्हायरल झालाय। यात एका बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मल्लिकार्जुन पुजारी या कार्यकर्त्याला फोनवरून दमबाजी करतायत। हे प्रकरण शरद पवार यांच्यापर्यंत गेलाय। बलात्कार होऊ दे नाहीतर मरू दे, तू कशाला बदनाम होतोस असा संवाद यात ऐकायला मिळतोय। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून ही ऑडिओ क्लिप ट्विट करण्यात आली होती। त्यानंतर आव्हाडांनी या प्रकरणातून हात झटकत तो व्हिडिओ आपला नसल्याचं सांगितलं। जर सत्याची बाजू होती तर पोलिसांनी केस रजिस्टर का नाही केली? फिल्म इंडस्ट्रीमधली टी सिरीजच्या मालकाबरोबर हे ब्लॅकमेलिंग केलं जात होतं। बदलापूर प्रकरणातून यांना पळ काढता येणार नाही। माझ्या ऑडिओ क्लिप चालवून मला जेवढं बदनाम करायचंय तेवढं करा। आता 5-6 वर्षापूर्वीच्या ऑडिओ क्लिप्स काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप्स मिळतील असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। यानंतर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरच त्यांनी गंभीर आरोप केले। आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणारच ना, तुमचं नावच सुपारी ठाकरे आहे, हा माझा आवाजच नाही। राज ठाकरे कोणाचाही आवाज काढतात, त्यांनीच माझा आवाज काढून क्लिप तयार केली, ते मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत असं आव्हाड म्हणाले। या सर्व प्रकरणानंतर आता त्या ऑडिओ क्लिप मधील मल्लिकार्जुन पुजारी समोर आले आहेत आणि त्यांनी या घटनेची SIT चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे। मल्लिकार्जुन पुजारी म्हणाले की 2 वर्षाआधी ही घटना घडली होती। एक पीडित महिला माझ्याकडे आली, तिने मला न्याय मिळवून देण्यासाठी मदतीची विनंती केली। बलाढ्य पैसेवाल्या माणसाने माझा शारीरिक छळ केला असून मला कुणी मदत करत नाही, तुम्ही मदत करा असं मला बोलली। त्यानंतर मी संबंधित महिलेचं ऐकून घेतलं, त्यांच्याकडील पुरावे बघितले। त्यानंतर अंधेरीतल्या DN नगर पोलीस ठाण्यात एका बड्या म्युझिक कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला। पोलिसांना सर्व घटना सांगून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती। त्यावेळचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूषण कुमार यांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली। राजकीय शक्ती वापरून त्यांनी त्या माणसाला वाचवलं आणि त्या पीडित महिलेवर प्रचंड दबाव आणून त्या महिलेला भूषण कुमार समोर नतमस्तक व्हायला भाग पाडलं। तुम्ही आरोप करणार आणि आम्ही ऐकून घेणार का? कोण ब्लॅकमेलर आहे आणि कोण सेटलमेंट करतं हे आता दिसेलच। तुमचं सरकार असताना भूषण कुमारला अटक का नाही केली? मी ब्लॅकमेलर आहे हे आव्हाडांनी सिद्ध करावं। प्रकरणाची SIT चौकशी करून आव्हाडांना तुरुंगात पाठवावं। आव्हाड हा लबाड माणूस असल्याचंही पुजारी म्हणतात। आता मल्लिकार्जुन पुजारी यांच्या आरोपावर आव्हाड काय प्रत्युत्तर देतील आणि हे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।